हे आमच्या घरातले 2 कार्टून. उन्हाळ्याची सुट्टी आहे शाळेला. काय करता समर कॅम्प वगैरे जॉईन करण्यापेक्षा अशीच घरी मस्ती करतात. झाडावर चढणं, उड्या मारणं, पोहायला जाणं, म्हणजे ते आमच्यासोबतच पोहायला जातात आणि शिकतात सगळं. आता ही स्पृहा ही झाडावर चढायला शिकवते. आमचा पेरूचा झाड आहे आमच्या घराच्याच मागे. पेरूची स्पृहा बघा. उभी राहिली झाडावर. व्हेरी गुड. अशाने त्यांचे मसल्स उंच नाही ना झाड, त्यामुळे असं चढ उतर करून प्रॅक्टिस करायचं आणि एक कॉन्फिडन्स येतोय. अंशू साईड दे तिला उतरायला. ओके. आता हे झालं आपला. मला का नाही 2 मिनिट जा. हे झालं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाकडे जाऊन असं मस्ती करणं लहान मुलांना खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा विकाससुद्धा होतो. अशा मस्तीमध्ये ते बरंच काही शिकतात. या मस्तीमध्ये त्या पेरूच्या झाडावर चढून ते पेरू तोडतात, खातात. तसंच शहरात असल्यावर फक्त फास्ट फूड, चॉकलेट्स, त्यामुळे शरीरावरती त्याचा दुष्परिणाम होतो. आणि अशा मस्ती करण्याने शरीराला त्याचा उपयोग होतो. आणि माझं तर प्रत्येक पाल्याला रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांच्या गावाला जाऊन मुलांना असंच मस्ती करायला द्यायला पाहिजे. झाड का तोडते? नको ना तोडू त्याची पानं. हे बघा पाय बघा माझे कुठे आहेत पाय? अरे वा. तुला भीती नाही वाटत? नाही. का? मी तर वेकापासांच्या पायावर पण उडी मारलेली. आणि तिकडे स्टेजवर उडी मारून कशी पडलेली? एकदा तर माझा दातच तुटला. हे बघा. हा. आणि हे बघा इथला तर दात हो. चॉकलेट खाऊन मग चॉकलेट खायचे नाही. जोरात बोल. चॉकलेट खायचे नाही. हा. आणि ब्रश करायचा 2 वेळा. 2 टाइम. हा. सकाळी आणि मेजवर जाऊ शकते. संध्याकाळी. याच्यावर बनवून मी तर 3 टाइम करते. नको. का? एवढं नको. का? दात खराब होतात मग परत. 1 टाइम करत जा. काय? उतर. हा आपला समर कॅम्प आहे. काय केलं अंशू? काय केलं? अरे वा. काय केलंय? हे काय काय पालं ठेवले. त्याचं काय करायचं? आम्ही भांडी खेळताना मग आम्हाला पालं लागतील. हा. ते भाजी आहे का ती? मच्छी आहे का ती? मासे आहेत ना? आणि आमची सुरमई. आमची भांडी खूप सारे आहेत. हा. नंतर आपण खूप सारे आपण खेळू. नंतर भांडी खेळू. आणि आम्ही भाजी पण बनवू ह्या पाल्याची. चालेल. आणि ही पालं नाही पाहिजेत, मला पाहिजेत ते. आणि हे खूप सारे. आम्ही लहान होतो तेव्हा सुद्धा असंच खेळायचो. भाजी ही सुकी मच्छी भाजीवाला व्हायचा, भाजी विकायची. असंच काहीतरी पाळा जमा करून मच्छी विकायची. खोटी पण मजा यायची. सुकी मच्छी. खूप बोंबील. आणि थोडं आम्ही एक छोटे एक पान घेऊ. छोटासा नाही. झाड तुम्ही बघू शकताय. आमच्या झाडाला पेरू लागलेले आहेत आणि पेरू पिकलेले आहेत. ते तोडण्यासाठी झालेले आहेत. असेच नवनवीन गावाकडचे मस्तीचे
आणि लहान मुलांसाठी उपयोगी असे व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा. प्लीज सबस्क्राईब करा आमचा चॅनल सॉरी 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 स्पृहा अँड रिदा.